नांदेड जिल्ह्यात यंदाची विधानसभेची निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे। महाविकास आघाडी आणि महायुतीतील सर्वच पक्षातून जिल्ह्यातल्या सर्वच मतदारसंघावर दावा केला जातोय। अशात मुखेड हा असा विधानसभा मतदारसंघ आहे जो सध्या मोठ्या चर्चेत आला। त्याला कारण ठरलंय ते म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे माजी खासगी सचिव बालाजी खदगावकर हे विधानसभेच्या आखाड्यात उतरलेत। बालाजी खदगावकरांनी भाजपचे मुखेडचे विद्यमान आमदार तुषार राठोड यांच्या विरोधात शड्डू ठोकलाय। राठोड यांना पुन्हा तिकीट मिळण्याची शक्यता अधिक आहे। महायुतीतून तेच उमेदवार असू शकतात। त्यामुळे त्यांच्या विरोधात महायुतीतीलच प्रतिस्पर्धी राजकीय आखाड्यात उतरल्याचं चित्र निर्माण झालंय। आता हे बालाजी खदगावकर नेमके आहेत तरी कोण? त्यांनी राजकारणात कशी एंट्री केली? त्यांनी भाजपच्या उमेदवाराविरोधात दंड थोपटण्यामागे राजकीय खेळी की पाडापाडीच्या राजकारणाचा डाव आहे, हे आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी माधुरी कुमकर फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो करा। मुखेड विधानसभा मतदारसंघात भाजपचे तुषार राठोड हे विद्यमान आमदार आहेत। ते सलग 10 वर्ष या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात आणि आता तिसऱ्यांदा विजयाची हॅट्रिक साधण्यासाठी त्यांनी जोरदार प्रयत्न सुरू केलेले आहेत। पण त्यांच्या विरोधात शिंदे गटाचे बालाजी खदगावकर यांनी मुखेड मतदारसंघातून रणशिंग फुंकलाय। बालाजी खदगावकर यांनी 37 वर्ष महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर प्रशासकीय अधिकारी म्हणून काम केलंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेही ते सचिव म्हणून काम करत होते। पण आता त्यांना विधानसभेचे वेध लागलेत। त्यांनी थेट विधानसभा निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे। मागील 1.5 महिन्यांपासून मतदारसंघात त्यांनी तयारी सुरू केलेली आहे। नुकतंच त्यांनी मुखेड शहरामध्ये मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी केल्याचं पाहायला मिळालं। महापरिवर्तन रॅली काढून शक्ती प्रदर्शन देखील केलं। मागील 10 वर्षात भाजपनं मतदारसंघात विकास कामं केली नाहीत। त्यामुळे आता परिवर्तनासाठी शिवसेना शिंदे गटाकडून निवडणूक लढणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करूनच आपण निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचं खदगावकरांनी म्हटलंय। यापूर्वी या मतदारसंघात दिवंगत आमदार रावसाहेब अंतापूरकर आणि सनदी अधिकारी व लोहा कंधारचे आमदार श्याम सुंदर शिंदे यांनी देखील प्रशासकीय सेवेचा राजीनामा देत विधानसभा निवडणूक लढली आहे। त्यात त्यांना यश देखील मिळालं। आता मुख्यमंत्र्यांचे माजी सचिव बालाजी खदगावकर हे आपलं नशीब आजमावण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेत। मुखेड विधानसभा मतदारसंघाचा इतिहास आपण थोडक्यामध्ये पाहूयात। मुखेड हा 2009 पासून सर्वसाधारण मतदारसंघ आहे। 1962 ते 2004 पर्यंत हा मतदारसंघ राखीव होता। या मतदारसंघावर दीर्घकाळ काँग्रेसचा वर्चस्व राहिला। पण या मतदारसंघात कोणत्याही पक्षाची एकच व्यक्ती सलग 3 वेळा निवडून आलेली नाही। एका परिवारातील 2 सदस्यांना मतदारांनी 3 वेळा संधी दिली, पण नंतरच्या निवडणुकीत या परिवाराला नाकारल्याचा इतिहास आहे। गेल्या 10 वर्षातल्या 3 निवडणुकांत राठोड परिवाराला संधी मिळाली। 2009च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या हनुमंतराव पाटील यांचा विजय झाला। त्यांनी अपक्ष उभा राहिलेल्या गोविंद राठोड यांचा 1216 मतांनी पराभव केला। हनुमंतराव पाटील यांना 66,013 मतं मिळाली, तर गोविंद राठोड यांना 64,797 मतं मिळाली होती। पुढे 2014च्या विधानसभा निवडणुकीत गोविंद राठोड यांनी बाजी मारली। ही निवडणूक त्यांनी भाजपच्या तिकिटावर लढली। त्यांच्या विरोधामध्ये काँग्रेसचे हनुमंतराव पाटील उभा होते। गोविंद राठोड यांनी 73,291 इतक्या मतांनी हनुमंतराव पाटील यांचा पराभव केला। गोविंद राठोड यांना 1,18,781 मतं मिळाली, तर हनुमंतराव पाटील यांना 45,490 मतं मिळाली होती। परंतु दुर्दैवानं नवनिर्वाचित आमदार गोविंद राठोड यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं। त्यामुळे इथं पोटनिवडणूक झाली। पोटनिवडणुकीत गोविंद राठोड यांचे पुत्र तुषार राठोड यांना उमेदवारी देण्यात आली। तुषार राठोड यांनी 1,319 मतं मिळवून काँग्रेसच्या हनुमंत पाटील यांचा तब्बल 47,248 मतांनी पराभव केला। तुषार राठोड यांना 1,339 मतं मिळाली, तर हनुमंत पाटील यांना 53,071 मतांवर समाधान मानावं लागलं। पुढे 2019च्या निवडणुकीत तुषार राठोड यांनाच भाजपनं उमेदवारी दिली। यावेळी त्यांच्या विरोधात काँग्रेसचे उमेदवार भाऊसाहेब पाटील यांचा 31,863 मतांनी पराभव केला। तुषार राठोड यांना 1,02,573 मतं मिळाली, तर भाऊसाहेब पाटील यांना 70,710 मतं मिळाली होती। आता नांदेडमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये पाडापाडीचं राजकारण पाहायला मिळणार आहे। राज्यामध्ये युती असली तरी शिवसेना शिंदे गटाचे नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर
यांच्या विरोधात भाजपनं निवडणूक लढण्याची तयारी सुरू केली आहे। भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य मिलिंद देशमुख यांनी मतदारसंघामध्ये तशी तयारी सुरू केलेली आहे। तर दुसरीकडे भाजप आमदार असलेल्या मुखेड मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाकडून बालाजी खतगावकरांनी दंड थोपटलेत। त्यामुळे भाजप आणि शिंदे गटात पाडापाडीचं राजकारण होणार की ही राजकीय खेळी आहे अशी चर्चा देखील जिल्ह्याच्या राजकारणात सुरू आहे। बालाजी खतगावकर यांनी निवडणूक लढण्याची घोषणा केल्यानं भाजप आमदार तुषार राठोड यांचं टेन्शन वाढलेलं आहे। खतगावकर हे मूळ मुखेड तालुक्याचे रहिवासी नाहीत। त्यांना या तालुक्यामध्ये किती ग्रामपंचायती आहेत, किती वाड्या तांड्या आहेत हे सुद्धा माहिती नाही। केवळ दिशाभूल करण्याचं काम ते करतात। या प्रकरणी आपण भाजपच्या नेत्यांकडे तक्रार केल्याचं आमदार तुषार राठोड यांनी सांगितलं। एकूणच खतगावकर यांच्या निवडणूक लढण्याच्या घोषणेनं राठोड यांचं मात्र टेन्शन वाढल्याचं दिसून येतंय। आता खतगावकरांना महायुतीतून तिकीट मिळणार का की ते वेगळी भूमिका घेणार हे लवकरच स्पष्ट होईल। तुम्हाला याविषयी काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि फॉर द पीपलला सबस्क्राइब करायला विसरू नका। भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच। शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम। मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन।